नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आता मी जातो आहे परबडे सातवाडीत. तर पाऊस चालू झाला, तर तुमचं मी दाखवते आता पावसाचं वातावरण कसं झालं आणि कितपत लागता पाऊस. तर मग जाऊया थेट परबडीत. तर मंडळी तुम्ही बघू शकता पाऊस कितको लागता तो, आणि अधूनमधून पाऊस चालू आहे. तर मी तुमका आता जुन्या वाटेने घेऊन जाणार आहे आमच्या, आणि मस्तपैकी गावचं वातावरण दाखवतं आहे. पाऊस काय अधूनमधून चालूच आहे, तर पाऊस काय कमी नाही. तर असं वाटतं की पावसाळ्यात सुरुवात झाली आहे जून महिना यायच्या अगोदरच. तर हे वातावरण बघू शकतास कितका टवटवीत झाला बघा. ही आपल्या कोकणातली घरं बघू शकतास कौलारू. इकडे एक नवीन घर झाला आणि समोर एक मातीचं घर आहे. तर आपण तुम्ही बघू शकतास या पूर्णपणे मातीचं घर, भिंती वगैरे बघू शकतास तुम्ही. आणि हे तुम्ही गडगे बघू शकतास, हे पण पूर्वीचे असत. तर आता मी तुम्हाला दाखवतोय कोपऱ्यात किती पाणी दिला. तर तुमच्याकडे काय काय म्हणतात कोपऱ्यांका वगैरे, तर आमका नक्कीच सांगा. ह्या बघा खूप सुंदर असा घर दिसतं मातीचा, आणि पावसाच्या वातावरणात तुम्ही या घर बघू शकतास. लय भारी वाटतं आणि गडगे पण लय भारी वाटतात. तर बघा बाजूक माड वगैरे असत, आणि अप्रतिम असा घर आहे. तर आता मी ह्या वाटेने जाणार आहे वरती. तर खाली बघसत तिकडे पूर्णपणे पाणी येतं व्हायचा. जेव्हा भरपूर पाऊस लागणारा तेव्हा पाणी तिकडे येतं, जेव्हा पूर येतं तेव्हा. आणि समोर असा वड, आणि वडाच्या बाजूक अशी घरं वगैरे असतात. तर ह्यो वड पण माझ्या जन्माच्या आधीपासूनचो हा, कारण मी शाळेत असताना आम्ही याच वाटेने जायचो. तर ह्यो वड बघू शकता प्रथम मोठा बघू, अजूनही तेवढंच टवटवीत आहे. आणि ही इकडे आता वगैरे शेती वगैरे चालू होणार आहे इकडे या साईडला. तर मी तुमका दाखवते कसे कसे वाटत गावचे. तर आता गावात घरा म्हणजे आता बंगले वगैरे झाले, तर अजूनही काही कौदारू घरा असावेत. तुमका बंगले पण बघू भेटतात आजूबाजू. तर तुमका समोरच एक बंगलो दिसत, हो बघू शकतास. इकडचं वातावरण बघा, हे असंच कोपर आहे. तर इकडे आता पाणी भरला बऱ्यापैकी, बघू शकता. ह्या बघा इकडे पाणी भरला म्हणजे कितको पाऊस लागतो याचा तुम्ही अंदाज बांधू शकतास. तुमका पुढे घेऊन जातोय. समोर बघा कितको काळ उठतोय ना पावसान. तर या वाटेने आम्ही शाळेत जायचो पहिलो. तशी एक मध्ये वाट होती, ती आता वाट बंद झाली, कोण जाणार नाही. तर ही वाट अजून चालू आहे. तर इकडची वाट आता बंद झाली, इकडून आम्ही शाळेत जायचो. खूप मजा येते. इकडे एक गाडीसारखा डबके होता अजूनही हा, पण आता एवढा फोन नाही. आणि आता मी तुमका दाखवते की कोपऱ्यात कितक्या पाणी भरला आता. आणि समोर बघा कितको पाऊस भरला होतो, अजून लागतो लोकांना पुन्हा काळोख करता समोर तिकडे. तर तुमका दाखवतोय चालता चालता की कोपऱ्यामध्ये किती पाणी भरलं आणि कितको पाऊस लागलो. तर मंडळी पुन्हा पावसाक बारीक बारीक सुरुवात झाली आहे. आणि ही इकडे विहीर आहे म्हणजे वावडी. तर बघू शकतास तुमका मी दाखवते तिकडसून वाट असली तर. बावड्यात कितक्या पाणी अजून नसताला, कारण अजून हो तसं पावसाक सुरुवात नाही. तशी इकडे बावडी आहे या साईडला, आणि पाऊस जोरात मोठो आहे आता. आणि ही इकडे तुम्ही समोर बघू शकता, ही अशा आमची मराठी शाळा. तर इकडे समोर असा इकडे मराठी शाळा. आणि आता मी इकडून जातो आहे आणि नेमकं दाखवते कोपरे कितके भरले आहेत ते. तर ही पहिली आमची वाट होती, जुनी वाट, शाळेत येऊची जाऊची ही वाट होती. तर बघा अजूनही सुंदर वाट आहे तेवढीच. आणि आता घरा भरपूर झाली, आजूबाजू बंगले वगैरे झाले. तर मी तुमका एक समोर बंगलो दाखवणार आहे, तो पण अप्रतिम असं बंगलो हा. तर आता पाऊस मोठ्याने येतात सर, आणि जिथे शेती करतात ते तुमका दाखवणार आहे सर. म्हणजे रस्त्याच्या बाजूकच, म्हणजे डोंगराच्या बाजूक समोर डोंगर वगैरे आहेत, आणि डोंगराच्या बाजूक शेती केली जाता. आता तुमका मी दाखवते बंगल्याच्या मागे व्ह्यू किती भारी आहे. तर पहिलं आधी मी बंगलो बघू शकतास, बंगलो पण भारी बनवले अप्रतिम असो. तर ह्यो बघू शकतास बंगलो, आणि मस्त नैसर्गिक वगैरे केली ना, माड वगैरे लावले मस्त वेगळी, आणि खूप छान वाटतं बंगलो बघू. बघू शकता ह्यो बघा बंगलो किती अप्रतिम वाटतं बघा, भारी. तर आता तुमका बंगल्याच्या मागे घेऊन जाते मी. तर समोर माझ्या पाऊस येता बघा, आणि कोपऱ्यात दाखवते किती भरले. आणि आपण इकडे कौलारू घरा. तर इकडे बघू शकता शिव बंगलो.
लय भारी वाटतं बंगलोर पण. आणि बंगल्याच्या बाजू बघा झाडं वगैरे मस्त लावलेली आहेत. आता तुमका पाठी बघू शकतास माझ्या समोर डोंगर, आणि डोंगरासून कितको जोरात पाऊस येता. आणि इकडे ही सगळी शेती आहे पाठीमागे. आणि आता पाऊस जोरात येतो. हे बघू शकतास कोपरे. तर कचरो वगैरे म्हणजे राख वगैरे घातलेली आहे, म्हणजे जाळलेले आहेत कोपरे. हे बघू शकतास मध्ये मध्ये. आणि वरती तुमका आता दाखवते मी कितको कोपरे भरले आहेत ते. हे सगळे कोपरे आहेत ना, हे सगळे शेतीचे कोपरे आहेत. आणि आता घर मगाशी तुमका दाखवले इथं बंगलो. लय भारी आहे बंगलो, मस्त जागेत बांधलेली आहे, एक नंबर. आता हे बघू शकतास कोपरा आधीच जाळून घेतलेल्यानी, जेणेकरून भात वगैरे लवकरात लवकर येऊ काय. आता शेती नांगरणी चालूच आहेत. हे बघू शकतास कोपरे कितके भरले आहेत ते. हे बघा म्हणजे पाऊस कितको लागता बघा. याच्यावरनं तुम्ही अंदाज लावा की कोकणात कितको पाऊस लागता. भरपूर पाऊस लागता. तर पाऊस कायच पण शांत ना अजिबात. आणि आता पुन्हा एकदा पाऊस चालू झाला बघा. तुमका दिसत असतो तो पाऊस लागता. आणि लय भारी वाटतं या वातावरण. समोर डोंगर आहे. आता पुन्हा एकदा पाऊस चालू झाला. तुमका मी सगळे कोपरे दाखवते इतके इतके भरले आहेत ते. हे बघू शकतास. हे बघा तर सकाळी इकडे टेम्पो रुतलेलो, तो आम्ही काढलो इकडनं. इकडे टेम्पो अडकलो होतो त्या मातीत इकडे. आणि इकडे आजूबाजू घरा वगैरे असत, उडी बुडी होत बावडे वगैरे असतात. आणि आता जोरात पाऊस येलो त्यामुळे तुमका आवाज जरा कमी येत, पण तुमका पाऊस पण दाखवतोय कसं काय लागता तो. बघा हे कोपरे रात्री भरले आहेत पावसाने एवढे. आणि आता पुन्हा एकदा पाऊस चालू झाला. हे बघा हे पण इकडे कोपरे भरले आहेत. आणि हो पूर्ण व्ह्यू नंतर शेती नसो भरलेलो असतो. आणि समोर रस्तो हा. हे बघा मित्रांनो, व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच आमका सांगा कमेंटमध्ये. तर असेच व्हिडिओ मी बनत राहणार आहे. तर सपोर्ट करा व्लॉग्सला, जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर व्हिडिओ बनवूक अजून मजा येतील. तर मंडळी पाऊस बघा जोरात सुरू झालो. आणि जोरात पाऊस लागता बघा. झाडा बिडा बघा कशी अप्रतिम वाटतं जगू. कोपरे बघा भरत इथे. हे सगळे शेतीचे कोपरे आहेत. हे बघा कितके भरले ते बघा पावसाने. मोठा पाऊस चालू झालो. आता जोरात पाऊस चालू झाला. आणि लई भारी वाटतं या वातावरण. थोड्याच दिवसात इकडे नांगरणी वगैरे चालू होणार आणि शेतीची कामं वगैरे चालू होणार आहेत. आणि लगबगीने तुमका हे सगळे कोपरे ना असे भातान हिरवे हिरवे गार दिसतील गणपतीच्या वेळेक. तर थोड्याच दिवसात इकडे शेती वगैरे चालू होतील अप्रतिम अशी. तर पाऊस बघा केवढं जोरात चालू झालो. तर आता एवढा गडगडना नाही, पण जेव्हा पाऊस चालू झालो तेव्हा गडगडाट वगैरे जाम सुरुवात झालेली. तर आता विजेंचं कडकडाट वगैरे होणार नाही. तर पाऊस एन्जॉय करा मित्रांनो. तर कोण कोण मुंबईत असत ना ते नक्कीच गावचे व्हिडिओ बघून तुमका आठवण येत नक्की. तर नक्की व्हिडिओ जरा लाईक वगैरे मारा. आणि चॅनलला शेअरसुद्धा करा व्हिडिओ. आणि चॅनलला सुद्धा शेअर करा. तर तुमचा मी जास्तीत जास्त ना दाखवतो प्रयत्न करणार आहे की गावचं पाऊस वगैरे आणि मासेमारी वगैरे सगळं एन्जॉय आम्ही करून तुमका दाखवणार असो. तर आता ह्यो पाऊस बघा केवढं मोठं चालू झालो. आणि कोपरे भरत इले पुन्हा एकदा. हे बघा तर लय भारी वातावरण. अजून हळूचे कोपरे भराक नाही होत, खालचे कोपरे. वरचे कोपरे बऱ्यापैकी आता भरत इलेत बघा. बऱ्यापैकी म्हणजे एकदम बऱ्यापैकी भरले. त्या खालच्या कोपऱ्यांना अजून जरा वेळ लागतो भराक. हा बघू शकतास बंगलो. जोरात पाऊस लागता मित्रांनो. तर पुढे पुढे तुमका मी असेच शेती वगैरे दाखवणार असेल. जेव्हा तरव वगैरे लावलेले होत, नांगरणी वगैरे सगळं दाखवणार असेल. तर असेच एन्जॉय करा व्हिडिओ आमचे. आणि पाऊस बघा, पाऊस तर अजून कमी होता ना, 5 मिनिटात कमी व्हायचो, पण आता जरा जोरात दिलो पाऊस. आणि खूप मोठा पाऊस होता. समोरचा डोंगर पण दिसणार नाही हा. त्या डोंगरात कितको पाऊस हा बघा. आता हळूहळू दिसायला लागला. आता हळूहळू तुमका दिसत, पण भरपूर पाऊस आहे डोंगरात.
आणि हे कोपरे बघू शकतात आता भरले, बऱ्यापैकी चांगल्यापैकी कोपरे आता भरले पुन्हा एकदा पावसान. हे बघा तर मित्रांनो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर कोण नवीन येईल ना तर नक्की सबस्क्राईब करा, आपण बटन दाबून टाका. तर अशाच भेटूया नवीन पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तो कोणता